नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुचिता सुर्वे. टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आधी तर तुम्ही ह्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या, कारण ह्या आपल्या चॅनलवरती दररोज टीईटीच्या अपडेट्स आणि टीईटी, सीईटी, टेट बद्दलच्या सगळ्या माहिती तुम्हाला मिळणार आहे. जर 28 जूनची टीईटी परीक्षा तुम्ही देणार असाल तर तुमच्यासाठी खास गोष्ट घेऊन आलोय, ते म्हणजे 1 रुपयामध्ये तुम्ही टीईटीची संपूर्ण तयारी करू शकताय. आणि आता जाऊयात आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ते म्हणजे सीईटी कडे. मित्रांनो, सीईटीचा पेपर द्यायचा आहे पण नेमकं त्याबद्दल माहिती नाहीये किंवा अप्लाय कसं करायचंय, कोण विद्यार्थी सीईटीचा फॉर्म भरू शकतोय, यामध्ये कुठल्याही अनुभवाची गरज आहे का, हे सगळं आजच्या सेशन मधून आपण जाणून घेऊया. लक्षात घ्या, टीईटीचं ऍप्लिकेशन, टीईटीचं नोटिफिकेशन जे आहे ते येऊन गेले आणि त्याबद्दल ओके काय गोष्टी आहेत ते आपण समजून घेऊयात. 11 मेला ठीक आहे, अर्ज पोर्टल जे आहे ते आपलं सुरू झालेलं आहे. म्हणजे 11 मे पासून तुम्ही अर्ज करू शकत आहात पोर्टलवरती. 10 जून पर्यंत ठीक आहे तुम्ही नोंदणी पण करू शकताय आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. ठीक आहे, 15 ते 18 जूनच्या दरम्यान जर फॉर्म मध्ये काही ठीक आहे फॉर्म मध्ये काही करेक्शन असले तुम्ही ते करू शकताय. 4 सप्टेंबरला तुमचं प्रवेश पत्र मिळणार आहे, तुम्हाला ऍडमिट कार्ड तुम्हाला मिळणार आहे आणि 6 सप्टेंबरला सीईटी परीक्षा तुमची होणार आहे. ओके, बघा किती क्लॅरिटी आहे. फॉर्म भरण्यापासून ऍडमिट कार्ड कुठल्या दिवशी येणार आहे त्यापासून तर एक्झामची डेट सुद्धा तुम्हाला व्यवस्थित दिली आहे, याची क्लॅरिटी आली. 11 तारखेपासून चालू झाले फॉर्म भरणं. 10 जून पर्यंत तुम्ही फी पण भरू शकताय, ठीक आहे, रजिस्ट्रेशन पण करू शकताय. काही चेंजेस असतील 15 आणि 18ला तुम्ही 15 ते 18 मध्ये करू शकताय. 4 सप्टेंबरला तुमचं काय येणार आहे, ऍडमिट कार्ड येणार आहे आणि 6 सप्टेंबरला तुमची एक्झाम होणार आहे. ओके, हे सगळ्यांना क्लिअर झालं असेल. ओके, त्यानंतर बघा, एज लिमिट बद्दल अनेक विद्यार्थ्यांना शंका असते. तर तुम्ही जर 17 और 18 इयर्सचे असाल तुम्ही ही परीक्षा देऊ शकताय. मॅक्झिमम किती पण एज तुमचं असू देत, ठीक आहे. तर मिनिमम एज किती पाहिजे, 17 to 18 पाहिजे. 17 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थी हा फॉर्म भरू शकताय. बरं, ज्या वेळेला सीईटी आपण देतोय, सीईटी देतोय त्यावेळेला बऱ्याच जणांना असं वाटतं की कुठला अनुभव पाहिजे का, याच्यामध्ये कुठला एक्सपिरियन्स पाहिजे का. आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की अरे सीईटी एक्झाम देण्यापूर्वी एखाद्या शाळेत एखादं वर्ष काम केलेल्याचा एक्सपिरियन्स पाहिजे का, अजिबात नाही. तर सीईटी सप्टेंबर 2026 परीक्षेला बसण्यासाठी कुठल्याही पूर्व अध्यापन अनुभवाची अजिबात आवश्यकता नाही. ठीक आहे, तुम्हाला काहीच एक्सपिरियन्स नसेल तरी पण तुम्ही सीईटीचा पेपर देऊ शकताय. ठीक आहे, आता बघा पेपर फर्स्ट कोण देऊ शकते आणि पेपर सेकंड कोण देऊ शकते याबद्दल आपण आता चर्चा करूयात. ठीक आहे, पेपर फर्स्ट प्राथमिक शिक्षक जे आहे 1ली ते 5वी गटासाठी तुम्ही पेपर फर्स्ट देतात. पेपर सेकंड कोण देणार, कनिष्ठ शिक्षक म्हणजे इयत्ता 6वी ते 8वी ज्यांना शिकवायचंय ते पेपर सेकंड देणार आहेत. आता बघा पात्रता काय, उच्च माध्यमिक 12वी तुमचं झालेला पाहिजे. पेपर सेकंड साठी तुमचं बॅचलर डिग्री तुमच्याकडे पाहिजे. यामध्ये किमान तुम्हाला 50% पाहिजे आहे. ओके, आणि पेपर सेकंड देण्यासाठी पण तुम्हाला 50% गुण आवश्यक आहे. ओके, तुमचं डीएड झालेलं आहे किंवा तुमचं बीएड झालेलं असेल तुम्ही पेपर फर्स्ट देऊ शकतात. तुमचं बीएड झालेलं असेल किंवा डीएड झालेलं असेल, ठीक आहे, येस, तर तुम्ही पेपर सेकंड जो आहे तो देऊ शकत आहात, बीएड वाले. ठीक आहे, येस. लक्षात घ्या, पेपर सेकंड बद्दल जर आपण बघितलं तर तुम्हाला पदवी 50% पाहिजे त्याच्यामध्ये. बीएड तुमचं झालेलं आहे, तुम्ही पात्र आहात. ओके, पदवी झालेलं असेल, 2 वर्षाचं डीएड झालेलं असेल, तुम्ही पात्र आहात. ठीक आहे, वरिष्ठ माध्यमिक मध्ये तुम्हाला 50% गुण आहे आणि 4 वर्षाचं तुम्ही बीएससी बीएड बीएससी बीएड किंवा बीएड असाल तर तुम्ही पात्र त्यामध्ये आहात. ओके, आता लक्षात घ्या की अर्ज केव्हा तुम्ही करू शकताय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, बरेच डीएड बीएड झालेले विद्यार्थी किंवा जे करत आहेत त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट,
की तुम्ही अंतिम परीक्षा आधीच उत्तीर्ण आहात, म्हणजे तुमचं बीएड किंवा डीएड पूर्ण झाले, तुम्ही पेपर देऊ शकताय. सध्या तुम्ही बीएड किंवा डीएडच्या शेवटच्या वर्षाला आहात, पेपर देऊ शकताय. ठीक आहे. तुमच्या शिक्षक प्रशिक्षणाचा अंतिम परीक्षांना दिसून येत आहेत, म्हणजे तुम्ही फायनल सेमिस्टरला आहात, तरी पण तुम्ही फॉर्म जो आहे तो भरू शकताय. परत सांगते, तुमचं बीएड किंवा डीएड पूर्ण असेल, तुम्ही लास्ट इयरला असाल किंवा लास्ट सेमिस्टरला असाल, तुम्ही फॉर्म भरू शकत आहात. ठीक आहे. आता फॉर्म फी किती आहे? जर तुम्ही ओबीसी किंवा जनरल कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल, ओके, पेपर फर्स्ट किंवा पेपर सेकंड देणार असाल तर 1000 रुपये फॉर्म फी आहे. फर्स्ट आणि सेकंड पेपर दोघांची फी किती आहे? 1200 रुपये आहे. सिंगल पेपर तुम्हाला द्यायचा असेल, तुम्ही एससी एसटी असाल, ओके, तर तुम्हाला 500 रुपये फी आहे. दोघही पेपर द्यायचे तर तुम्हाला 600 रुपये फी इथे असणार आहे. ठीक आहे. सो आता काही डाऊट्स तुमचे क्लिअर झाले असतील, जसं की 11 मे ते 10 जून मध्ये तुम्ही काय करू शकताय? फॉर्म फिल करू शकताय. ठीक आहे. येस. नंतर कुठल्याही तुम्हाला, ठीक आहे, कुठल्याही एक्सपिरियन्सची तिथे आवश्यकता नाहीये. वयोमर्यादा 17 ते 18 पासून पुढे कितीही चालेल. ओके. पदवी आणि डिप्लोमावर आधारित पेपर 1 आणि पेपर 2 तुम्ही देऊ शकत आहात. ठीक आहे. येस. आणि टीईटीची जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल, फक्त आणि फक्त 1 रुपयामध्ये टीईटीची संपूर्ण बॅच तुम्हाला मिळणार आहे. ओके. आजचं सेशन कसं वाटलं नक्कीच चॅटबॉक्समध्ये कमेंट करून सांगायचंय. तुमच्या फ्रेंड्स पर्यंत, रिलेटिव्ह पर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलची लिंक इतर फ्रेंड्सलाही द्या, जेणेकरून ते सुद्धा टीईटी आणि सीटीईटीची संपूर्ण माहिती मिळवू शकतील.